नमस्कार, माझं नाव प्राध्यापक जाधव रुपाली नारायण, राजश्री शाहू महाविद्यालय लातूर, अर्थशास्त्र विभागाच्या अंतर्गत आजच्या या लेक्चरमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्था, अगोदर अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थेची व्याख्या, त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेचे पडणारे प्रकार आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेच्या व्याख्या, त्याची वैशिष्ट्य आणि गुण आणि दोष याचं विश्लेषण आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. मग सर्वप्रथम आपण भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे काय याचं विश्लेषण आपण करू. अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर उत्पादन, उपभोग, विनिमय आणि वितरण या चार घटकांना आर्थिक व्यवहार असे म्हणतात. या चार आर्थिक व्यवहारांना जी व्यवस्था चालवते त्या व्यवस्थेला आर्थिक व्यवस्था असे म्हणतात. मग हे व्यवस्था जिच्या मार्फत चालवले जातात ती अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. मग अर्थव्यवस्थेची व्याख्या अशा पद्धतीने स्पष्ट केली जाते. उत्पादन, उपभोग, विनिमय आणि वितरण या चार आर्थिक घटकांना व्यवस्थित पद्धतीने चालवणारी व्यवस्था अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. मग या अर्थव्यवस्थेचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार मुख्यतः दोन घटकांच्या आधारे आपल्याला विश्लेषित करावे लागतात. मग अर्थव्यवस्थेचे जे काही मुख्य प्रकार आहेत ते दोन मुख्य प्रकार म्हणजे उत्पादन साधनाच्या मालकीनुसार पडणारे अर्थव्यवस्थेचे प्रकार आणि विकासाच्या अवस्थेनुसार पडणारे अर्थव्यवस्थेचे प्रकार. उत्पादन साधन संपत्तीच्या मालकीनुसार म्हणजेच उत्पादनाचे चार घटक स्पष्ट केले जातात: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. मग भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या चार घटकांवर कोणत्या घटकाची मालकी आहे त्याच्यानुसार अर्थव्यवस्थेचे पडणारे हे तीन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था या तीन अर्थव्यवस्थेचा समावेश या उत्पादन साधनाच्या मालकीनुसार पडणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये केलं जातं. मग त्याच्यानुसार अर्थव्यवस्थेचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे विकासाच्या अवस्थेनुसार, म्हणजे अर्थव्यवस्थेचा विकास कशा स्वरूपाचा झालेला आहे यानुसार पडणारे अर्थव्यवस्थेचे हे मुख्य दोन प्रकार आहेत. विकासाच्या अवस्थेनुसार मुख्यतः दोन प्रकार सांगितले जातात, पण याच्यामध्येच एक तिसरा प्रकार विश्लेषित केला जातो तो म्हणजे अविकसित अर्थव्यवस्था. मग तिला कशावरून म्हणतात, तिच्या म्हणण्यापाठीमागचे निकष कोणते आहेत हे आपण नंतर त्याचे प्रकार स्पष्ट करत असताना आपण विश्लेषित करू. मग सर्वप्रथम आपण उत्पादन साधनाच्या मालकीनुसार जे अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात त्याची व्याख्या, त्याची वैशिष्ट्य, गुण आणि दोष याचं विश्लेषण आपण करू. मग सर्वप्रथम आपण पाहूया उत्पादन साधनाच्या मालकीनुसार पडणाऱ्या अर्थव्यवस्थेचे प्रकार. मग सर्वप्रथम आपण घेऊ भांडवलशाही अर्थव्यवस्था. मग आता भांडवलशाही अर्थव्यवस्था कशाला म्हणतात, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा अर्थ काय, भांडवलशाही अर्थव्यवस्थेची व्याख्या कशी सांगितली जाते आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य कशा स्वरूपाचे आहेत याचं विश्लेषण आपण करणार आहोत. मग आता भांडवलशाही अर्थव्यवस्था कशाला म्हणतात, ते साधं सरळ आहे. उत्पादन साधनाची मालकी जेव्हा कोणाकडे असते, खाजगी भांडवलदाराकडे असते, तेव्हा त्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. म्हणजेच ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने म्हणजे अगोदर आपण जी एक्सप्लेन केली ती भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, हे उत्पादनाची साधने जेव्हा खाजगी मालकीची असतात आणि उत्पादनाचं कार्य म्हणजे प्रोडक्शन, अर्थव्यवस्थेमध्ये जे वस्तू आणि सेवा उत्पादित केल्या जातात त्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाचं कार्य आणि त्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाच्या विभाजनाचं कार्य सुद्धा बाजार यंत्रणेद्वारे होते, ती अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. म्हणजे दोन गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होतात. उत्पादनाचे चार घटकांवर मालकी खाजगी क्षेत्राची असते आणि उत्पादनाचं कार्य आणि उत्पादनाचं विभाजन सुद्धा कोणामार्फत केलं जातं, तर हे बाजार यंत्रणेद्वारे केलं जातं. मग अशी अर्थव्यवस्था जिथे असेल त्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात. म्हणजेच उत्पादनाची साधने खाजगी मालकीची आणि उत्पादनाचं कार्य आणि उत्पादनाचे विभाजन बाजार यंत्रणेद्वारे केली जाणारी अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. मग अशा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहेत. वैशिष्ट्य म्हणजे तिचे गुणधर्म, फीचर्स जे की त्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला आढळतात. मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं पहिलं वैशिष्ट्य काय सांगितलं जातं, तर पहिलं वैशिष्ट्य आहे खाजगी मालकी हक्क. हे भांडवलशाहीचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. म्हणजे याचा अर्थ काय, अर्थव्यवस्थेमधल्या उद्योग क्षेत्रांवर ज्या घटकाची पूर्णता मालकी असते, वर्चस्व असतो, तो क्षेत्र म्हणजे खाजगी भांडवलदार म्हणून ओळखला जातो. मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं पहिलं वैशिष्ट्यच म्हणून गणलं जातं याच्यामध्ये खाजगी मालकी हक्क हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात. म्हणजे सरकारचा इथं हस्तक्षेप आपल्याला थोडासाही आढळून येत नाही. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं ते म्हणजे उद्योग व्यवसाय उभारणी आणि उद्योग व्यवसायाच्या उभारणीची निवड या संबंधीचे निर्णय मालक स्वतंत्रपणे घेऊ शकतो. म्हणजेच काय,
भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जो की भांडवलदार आहे, ज्याचं वर्चस्व पूर्णतः त्या चारही घटकांवर आहे, तो उद्योग व्यवसायाची उभारणी करण्याचा निर्णय पण स्वतः घेऊ शकतो आणि उद्योग कुठला स्थापन करायचा आहे याचा सुद्धा निर्णय तो स्वतः भांडवलदार घेऊ शकतो. म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं हे दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजेच काय, उद्योग व्यवसाय उभारणी निवडी या संदर्भाचे सर्व निर्णय हे मालक स्वतंत्रपणे घेऊ शकतो. तसेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे बाजारपेठेमध्ये स्पर्धेचं प्राबल्य, नफा मिळवण्याच्या हेतूने उत्पादन केले जाते. साहजिक गोष्ट आहे, आता भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे इथे काही समाजाचं हित वगैरे पाहिलं जात नाही. इथे मेन भांडवलदाराचा मेन फोकस कशावरती असतो, तर जास्तीत जास्त नफा त्या भांडवल वर्गाला कशा पद्धतीने प्राप्त होतो याच्यावर तो काम करतो. मग त्याचं उद्दिष्ट काय असतं, बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त नफा कशा पद्धतीने त्याला प्राप्त करता येईल याच्यावर त्याचा फोकस जास्ती असतो. आणि दुसरं काय, मग बाजारपेठेमध्ये, बाजारपेठ म्हणजे काय, जिथे ग्राहक आणि विक्रेते एकत्र येतात, वस्तूची खरेदी विक्री करतात, असा समस्त भूप्रदेश म्हणून बाजारपेठ हा ओळखला जातो. या बाजारपेठेमध्ये पूर्णतः प्राबल्य कोणाचं असतं, तर ते प्राबल्य हे खाजगी भांडवलदाराचं असतं. म्हणून या अर्थव्यवस्थेचं हे तिसरं वैशिष्ट्य म्हणून स्पष्ट केलं जातं, ते म्हणजे बाजारपेठेमध्ये स्पर्धेचं प्राबल्यही जास्त असतं आणि नफ्याला प्रेरित होऊनच मोठ्या प्रमाणात वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं. मग नफा कशा स्वरूपाचा प्राप्त करतात, ते वस्तूची किंमत निश्चित करत असताना जास्तीत जास्त नफा त्या किमतीद्वारे कशा पद्धतीने त्यांना प्राप्त होईल याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. म्हणून नफा मिळवण्याचा हेतू हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा आपल्याला दिसतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं चौथं वैशिष्ट्य म्हणजे संयोजक कौशल्य भांडवलशाहीत पूर्ण वाव असतो. म्हणजे याचा अर्थ काय की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जो काही संयोजक असतो, संयोजक म्हणजेच आपण त्याला भांडवलदार सुद्धा म्हणू शकतो. भांडवलदाराकडे काय असतं की तो उद्योग क्षेत्राच्या संदर्भामध्ये त्याच्याकडे जे काही कौशल्य आहे त्या कौशल्याचा तो स्वतंत्रपणे त्याचा वापर करू शकतो. स्वतंत्रपणे त्याच्या आपल्या इच्छेनुसार त्या उद्योगामध्ये ते कौशल्य लावून वस्तू आणि सेवांचं उत्पादन तो भांडवलदार घेऊ शकतो. म्हणजेच काय, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये संयोजनाचं जे काही कौशल्य असतं, संयोजन म्हणजे संयोजकाकडे असणारं कौशल्य, त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये फ्रीडम, पूर्णतः वाव असतो. त्याच्यावर नियंत्रण कोणाचंही नसतं. तो स्वतः आपल्या उद्योग क्षेत्राचे निर्णय तो स्वतः घेऊ शकतो. म्हणून हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं चौथं वैशिष्ट्य म्हणून स्पष्ट केले जाते. त्याच्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं जे काही पाचवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे किंमत ठरवण्याची प्रक्रिया मुक्तपणे चालते. म्हणजे सरकारचा हस्तक्षेप भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये नसतो. म्हणून त्या अर्थव्यवस्थेला दुसऱ्या पर्यायी नावाने ओळखलं जातं, तीच मुक्त अर्थव्यवस्था म्हणून ओळखलं जातं. या अर्थव्यवस्थेला अजून एका नावाने ओळखलं जातं, ती अर्थव्यवस्था बाजार अर्थव्यवस्था म्हणून सुद्धा ओळखली जाते. त्याचं कारण काय, तर आता आपण जे एक्सप्लेन केलं तेच आहे. बाजार अर्थव्यवस्था म्हणजेच काय, वस्तूची किंमत बाजारपेठेवर अवलंबून असते, म्हणून त्या अर्थव्यवस्थेला बाजार अर्थव्यवस्था सुद्धा म्हणतात. मग आता किंमत म्हणजेच काय की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही वस्तू उत्पादित केल्या जातात त्या उत्पादित वस्तूची किंमत या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कशी निश्चित होते, तर ती पूर्णपणे बाजार नियंत्रित असते. वस्तूची मागणी बाजारामध्ये किती आहे आणि वस्तूचा पुरवठा बाजारामध्ये किती आहे या दोघांच्या संतुलनाने या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूची किंमत निश्चित केली जाते. मग आता याच्यामध्ये निश्चित करत असताना सरकारचा हस्तक्षेप नसतो, म्हणून त्या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था असे म्हटले जाते. मग या मुक्त अर्थव्यवस्थेचं दुसरं पर्यायी नाव मी सांगितलं तुम्हाला, ती अर्थव्यवस्था बाजार अर्थव्यवस्था, मार्केट इकॉनॉमी म्हणून सुद्धा ओळखली जाते. मग या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं जे काही सहावं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वस्तू व सेवांच्या किमती बाजारात मागणी व पुरवठा याच्या परस्पर संयोगाने ठरतात. म्हणजे मागणी किती आहे आणि वस्तूचा पुरवठा किती आहे हे दोघे एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी वस्तूची किंमत निश्चित होते. म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्थेला इथे दिलेलंच आहे बाजार अर्थव्यवस्था या नावाने सुद्धा ओळखलं जातं. अशा पद्धतीने भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा व्याख्या, भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य स्पष्ट केली जातात. शॉर्टबट स्वीट मध्ये आपल्याला कसं सांगता येईल, उत्पादनाची साधने खाजगी भांडवलदाराकडे असतात, वस्तूची किंमत बाजार नियंत्रणानुसार निश्चित होते आणि नफा प्राप्त करणे हे भांडवलदाराचं मुख्य वैशिष्ट्य असतं. याला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे स्पष्ट करतात. मग आता वैशिष्ट्यावरून आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे काही दोषही आपण एक्सप्लेन करू शकतो. दोष म्हणजेच काय,
भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे जसे काही आपण चांगले गुणधर्म पाहिले तसे तिचे निगेटिव्ह बाजू सुद्धा आपल्याला एक्सप्लेन कराव्या लागतील. मग आता निगेटिव्ह बाजू म्हणजेच काय? भांडवलशाही अर्थव्यवस्था ज्या देशामध्ये असेल त्या देशामध्ये भांडवलदारांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकतं. म्हणजेच वस्तू आणि सेवांच्या उत्पादनावर पूर्णतः नियंत्रण भांडवलदार वर्गाचं असल्या कारणामुळे वस्तूच्या किमती ते नफा प्राप्तीच्या उद्देशाने त्या इच्छेनुसार ते किमती ते निश्चित करू शकतात. मग या किमती सर्वसामान्य लोकांना परवडणार नसतील तर त्याचा इम्पॅक्ट सुद्धा त्या बाजार यंत्रणेवर होऊ शकतो. मग हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा पहिला दोष आहे की तिथे वस्तूच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतात किंवा भांडवलदार वर्ग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हुकुमशहा वर्चस्व गाजवणारा वर्ग म्हणून त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष अशा पद्धतीने स्पष्ट केले जातात. यानंतर आपण पाहू आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा दुसरा प्रकार, तो म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजेच काय? ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारच्या मालकीची म्हणजेच सार्वजनिक मालकीची असतात आणि उत्पादनाचे व विभाजनाचे कार्य सरकारमार्फत होते अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या एकदम विरोधी स्थिती कुठे आढळते? तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आढळते. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजेच काय? उत्पादनाची साधने कोणाकडे आहेत? तर सरकारच्या मालकीची आहेत. ती अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक याच्यावर पूर्णतः नियंत्रण हे सरकारचं असतं, म्हणून ती अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था. पण जसं आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आपण पाहिली तसंच आपण समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये सुद्धा स्पष्ट करू शकतो. पहिलं, जसं तिथं पाहिलं आपण मालकी भांडवलदार वर्गाकडे असते, तसं इथे उत्पादन साधनाची मालकी ही पूर्णतः सरकारकडे असते. मग साधन सामग्रीचा वापर करण्याचा पूर्ण अधिकार हा सरकारचा असतो. दुसरं वैशिष्ट्य, उत्पन्न आणि संपत्ती बद्दलचे करार करणे, उद्योग सुरू करणे इत्यादी बाबतचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य व्यक्तींना नसते, कारण याच्यावर पूर्णतः नियंत्रण सरकारचं असल्या कारणामुळे त्यातले निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णतः सरकारकडे रिझर्व्ह ठेवलेला असतो. तिसरं वैशिष्ट्य, वस्तू व सेवा याचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही तर सर्व आर्थिक निर्णय सरकारकडून घेतले जातात. म्हणजेच काय? देशातील लोकांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही वस्तू आणि सेवा आहेत त्या वस्तू आणि सेवा लोकांना कमीत कमी किमतीत कशा पद्धतीने उपलब्ध होतील याचा प्रयत्न या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारकडून केला जातो. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेचं हे तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणून स्पष्ट केलं जातं. त्याच पद्धतीने समाजवादी अर्थव्यवस्थेचं हे चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वस्तू व सेवा यांचे उत्पादन किमतीवर अवलंबून असून त्याबद्दलची निर्णय घेते. आणि या अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हा कसा असतो? ग्राहक हा सार्वभौम ठरत नाही. कारण ग्राहक सार्वभौम नाही म्हणजेच काय? तर वस्तू आणि ज्या काही वस्तूची मागणी आणि पुरवठा आहे याच्यावर व्यक्तीचं नियंत्रण नसतं. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हा सार्वभौम ठरत नाही. अशा पद्धतीने समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट केली जातात. जसं आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष पाहिले अगदी तसेच आपण समाजवादी अर्थव्यवस्थेचे सुद्धा दोष आपण या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो. ते म्हणजे पहिलं, व्यक्ती स्वातंत्र्याचा लाभ, कारण व्यक्ती स्वातंत्र्याचा लोभ. असं का इथे म्हटलेलं आहे? कारण इथे पूर्णतः निर्णय सरकारचा असल्या कारणामुळे इथे व्यक्ती स्वातंत्र्याला वाव दिला जात नाही, म्हणून हे पहिला दोष म्हणून या अर्थव्यवस्थेचा स्पष्ट केला जातो. त्याच पद्धतीने दुसरा दोष आहे सरकारी नियंत्रणाचा अतिरेक. कधी कधी या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारकडे उत्पादनाची साधने असल्या कारणामुळे पूर्णतः नियंत्रण कधी कधी सरकारचं मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकतं, म्हणून सरकारच्या अधिकाराचा अतिरेक सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो. आणि त्याच पद्धतीने समाजवादी अर्थव्यवस्थेचा तिसरा दोष आहे तो म्हणजे साधन सामग्रीचा अपव्यय सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तर अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेचे हे मुख्य दोन प्रकार उत्पादन साधनाच्या मालकीनुसार स्पष्ट केले जातात. धन्यवाद.